मनीषा आणि आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल सूप घरामध्ये असलेल्या भाज्यांपासून. अवघी मोजक्या 2-3 भाज्या असल्या तरी आपल्याला व्हेजिटेबल सूप बनवता येणार आहे. आणि जर का तुम्हाला कॉर्नफ्लॉवर नाही टाकायचंय तर त्याच्यासाठी पर्याय म्हणून मी नाचणीचं पीठ टाकणार आहे 2 चमचे. तर हे पौष्टिक सूप तुम्ही नक्की करून बघा. तर तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपण रेसिपीला काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊ. भाज्या आधी मी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतल्या. इथे अर्धी वाटी गाजर घेतलंय, अर्धी वाटी शिमला मिरची, 1 वाटी कोबी आणि 1 लहान असा कांदा घेतलाय. तुम्हाला कांदा नाही वापरायचा आहे त्याऐवजी तुम्ही कांद्याची पात पण वापरू शकता. त्यानंतर इथे घेतले मी चवीनुसार कॉर्नफ्लॉवर नाही वापरणार आहे त्याऐवजी मी घेतले 2 चमचे नाचणीचं पीठ, बारीक चिरलेला आलं लसूण, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. ही चव येण्यासाठी आपण घेतलं इथे काळी मिरी पावडर आणि भाज्या परतण्यासाठी इथे थोडंसं तेल घेतलंय मी. थोडंच घे, 1-2 चमचे घ्यायचे आणि 1 चमचा लिंबाचा रस. साहित्य बघून झाले आणि झटपट होणारी रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चूल पेटून घेतले मी इथे. आता कढई तापून घेऊ आपण. कढई पण आता इथे तापली. थोडस भाज्या परतवण्यासाठी तेल टाकूया. अद्रक लसूण आणि बारीक करून घेतले ते टाकून घेऊ. अद्रक लसूण थोडं तडतडलं की आपण कांदा टाकून घेऊ. कांद्याऐवजी तुम्ही कांद्याची पात पण वापरू शकता. थोडासा कांदा असा लालसर झाला भाज्या पण टाकून घेऊ याच्यामध्ये. कांदा परतवून झाला तर याच्यामध्ये भाज्या टाकून घेते. गाजर, शिमला मिरची, कोबी, हिरवी मिरची. परतवण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचंय. नंतर पण आपण थोडं मीठ टाकणार आहोत, पण आता हे भाज्यांना जरा चांगली चव येते म्हणून परतवण्यासाठी थोडं मीठ वापरू. आता ह्या फार नाही परतवायच्या आहे कारण पाणी टाकून आपण शिजवूनच घेणार आहे. थोडं 1-2 मिनिटं परतवून घेऊया याला. पाणी भरपूर टाकायचं आपल्याला कारण शिजवण्यासाठी पाणी भरपूर लागतं. भाज्या परतवताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आता भाज्या शिजण्यासाठी पण थोडंसं मीठ टाकायचंय. अशी मस्त उकळी आली. अशा भाज्या पण आपल्या शिजत आल्यात. ह्या स्टेजला काय करायचंय ते मी तुम्हाला सांगते. आता मस्त उकळी आली. सुपातल्या भाज्या थोड्या शिजत आल्या. तर ह्या स्टेजला काय करायचं तर आता मी हे नाचणीचं पीठ घेतलंय 2 चमचे. यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करते. ह्या पिठाची अशी पेस्ट करून घेतली आणि हे पीठ आपण सूप मध्ये टाकून घेऊया. तर हे जे आपण हे पीठ घेतलंय नाचणीचं हे यामध्ये टाकून घेऊया आणि पीठ शिजेपर्यंत याला थोडं शिजवून घेऊ आपण. नाचणीच्या पिठाने काय होतं थोडासा दाटसरपणा येईल त्याला. 5 मिनिटं उकळल्यानंतर मस्त असा गरमागरम सूप तयार झालेला आहे आपला. ते तयार आहे आपला गरमागरम मिक्स भाज्यांचा व्हेजिटेबल सूप. तुम्हाला आवडत्या त्या भाज्या तुम्ही वापरून बनवू शकता. लिंबू मी पिळते, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबू घ्या. तर सूप मध्ये लिंबू घालायचं कारण असं की नाचणी आपण टाकल्यामुळे नाचणीची चव थोडीशी गोडसर असते. तर थोडी चव बॅलन्स करण्यासाठी आपण लिंबू वापरला. तुम्ही नाही वापरला तरी चालेल. तुम्हाला जरा गोडसर आवडत असेल तरी चालेल. तर करून बघा. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.